नमस्कार मित्रांनो, तो ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येतो आणि तिसऱ्या फेरीमध्ये मात्र आनंदी आणि अर्णव पोहोचलेले आहेत. परंतु तरीसुद्धा जो काही आता हा आयोजक आहे त्याने सौदामिनीचं ऐकून आता जे काही ही शंका घेतलेली आहे, म्हणजे आता या फेरीचा निकाल चुकीचा लागलेला आहे आणि या फेरीतील आता अर्णव ईश्वरी मात्र पुढच्या फेरीमध्ये जाऊ शकत नाही. तेव्हा आनंदी मात्र आता अगदी दुर्गा अवताराने धावून आलेली असते, कारण आत्तापर्यंत तिने सगळं काही स्पर्धेचे नियम पाळून जे काही अर्णव ईश्वरीने स्पर्धा जिंकलेले असतात, इतक्या कमी वेळामध्ये जो काही इतका सुंदर वन पीस त्यांनी तयार केलेला असतो, पण तरीसुद्धा इतकं मात्र हा आयोजक आता म्हणजे आनंदी आणि ईश्वरी यांच्या जोडीच्या बाबतीत सौदामिनीचं ऐकून त्यांना कसं कट करता येईल हे पाहत असतो. पण आता नम्रता आणि सौदामिनी दोघींना मात्र आता ईश्वरी आणि अर्णवच्या विरुद्ध कांड करताना जेव्हा रंगेहात आता या ईश्वरीने पकडलेलं असतं आणि ह्या सगळ्या मागे आता ही सौदामिनी आहे आणि सौदामिनीचे जे काही लोक आहे येथे या स्पर्धेमध्ये काम करणारे आयोजक आणि त्या प्रत्येक आता त्या टीमला मात्र तिने पकडलेलं असतं. यामध्ये आता सौदामिनीची जी टीम आहे तर ती म्हणजे तो आता आयोजक देवेंद्र आणि आता त्याचे दोन साथीदार यांना मात्र आनंदीने आता अगदी रंगेहात पकडलेला आहे. कारण जेव्हा तिसऱ्या फेरीमध्ये आनंदी आणि हे सगळेजण मात्र आता पोहोचल्यानंतर जे काही आता हे म्हणजे आनंदी आणि ईश्वरी यांच्या विरुद्ध कट कारस्थान करून त्यांना फेरीतून बाद करण्याचा प्रयत्न करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी मात्र ते नम्रताची मदत घेतात आणि नम्रताची मदत घेऊन अर्णव ईश्वरी ह्या स्पर्धेतून बाद कसे होतील आणि ते स्पर्धेचे विनर बनणार नाही हे कसं मात्र आता हे करणार आहेत हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु नम्रताला मात्र आकाशने रंगेहात पकडल्यानंतर आता सौदामिनीचं जे काही सत्य आहे तर ह्या सौदामिनीला इंदोरी झटका दाखवून तर ईश्वरी सगळ्यांच्या समोर CCTV फुटेज आधारे कसं मात्र आता सत्य आणते आणि या फेरीची विनर ती बनून कोणता आता धमाका करून दाखवते हे आपण आता पुढच्या फेरीमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो आता अर्णवने तो कमालच केलेली असते, कारण चिंध्यातून त्याने आपलं स्वप्न साकारलेलं असतं, पण तरीसुद्धा अर्णव आणि ईश्वरी यांना आड येणाऱ्या सौदामिनीने आणखीन पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी या दोघांना काहीतरी कट कारस्थान करून या फेरीतून बाद कसं होता येईल हे मात्र आयोजकांना सांगितलेलं असतं. कारण आता इतकं म्हणजे जे काही आता हे गेस्ट आहेत म्हणजे स्पर्धेचे जे काही निकाल देणारे आहे तर जजने सुद्धा मात्र हा आपला जो काही विनरचा निकाल आहे तो जाहीर केलेला असतो. कारण कमीत कमी वेळामध्ये अर्णवने चिंध्यातून इतकं छान युनिक डिझाईन बनवली आणि ती सुद्धा आता टिप बाय टिप आणि अगदी माप परफेक्ट सगळं काही अगदी ओके शिवलेलं असतं. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बघूयात नक्की तुम्ही आम्हाला का असं प्रयत्न अडवण्याचा करतात. परंतु आता सौदामिनी आता पुढे येते. सौदामिनी लगेच आपल्या ते देवेंद्र जो काही आयोजक आहे त्याला म्हणत असते की हे बघा किती काही झालं तरी हे स्पर्धेच्या पुढे जायलाच नको, म्हणून आता त्याने मात्र स्पर्धेमध्ये अट घातलेली असते की यांना स्पर्धेमधून बाद करावं लागेल. परंतु आता ईश्वरी पुढे येते. ईश्वरी म्हणते की आमची कोणती चूक झालेली आहे म्हणून तुम्ही आम्हाला स्पर्धेतून बाद करत आहात. तेव्हा लगेच म्हणजे ही सौदामिनी पुढे येते. सौदामिनी म्हणते की तुम्ही आता असं म्हणजे जे काही हे वेळ वाया घालवला स्पर्धेमध्ये जे काही अटी निर्माण केल्या त्यामुळे हे सगळं काही होत आहे तर ते सगळं तुमच्यामुळे होत आहे. त्यामुळे तुम्ही आता ही स्पर्धा जिंकू शकत नाही, कारण जो काही ड्रेस तुम्ही बनवलेला आहे तो इतका युनिक असा नाही. तेव्हा जे काही जज आहे जज म्हणतात की तुम्ही असं कसं करू शकतात, कारण अर्णव आणि ईश्वरी यांनी इतकं छान मात्र आता हे डेकोरेशन केलेलं आहे, इतकं छान युनिक असा ड्रेस शिवलेला आहे, पण तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या असं का करतात, नक्की काय झालेलं आहे. त्यावरती मात्र आता लगेच आनंदी म्हणते की नक्की आता मी तुम्हाला एक असं स्पर्धेमध्ये धमाका दाखवते, कारण आत्तापर्यंत खूप काही ऐकून घेतलं या स्पर्धेमध्ये, परंतु आता मात्र मी ऐकून घेणार नाही. कारण ह्या स्पर्धेमध्ये आता जे काही आम्हाला फसवण्यासाठी स्पर्धेतून बाद करण्यासाठी आत्तापर्यंत जे प्रयत्न करण्यात आले होते ते प्रयत्न मात्र आता आमचे म्हणजे असे अयशस्वी नाही होऊ शकत. किती काही झालं तरी मात्र आम्ही ही स्पर्धा बाद नाही करू शकत. आता आमची काय चूक आहे ती चूक दाखवून द्यायची आणि मग आम्ही ही स्पर्धा बाद करू शकतो. त्यानंतर मात्र
आता लगेच ईश्वरीने आता जो काही CCTV आहे तर ते CCTV फुटेजमध्ये आत्तापर्यंत सौदामिनीने केलेल्या मात्र प्रत्येक गोष्टीचा पुरावा तिने दाखवलेला असतो. कारण सौदामिनीने काय काय केलं, आता ते मशीनचे जे काही पार्ट आहेत ते पार्ट खोलून अर्णव ईश्वरीला कसा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि जे काही आयोजक आहेत ते सुद्धा यामध्ये सामील आहेत सौदामिनीला, आणि सौदामिनीचं ऐकून ते हे सगळं काही करत आहे याचा पुरावा मात्र आता दिलेला असतो. आणि तो पुरावा दिल्यानंतर मात्र आता हे सगळं काही जजसमोर आलेलं असतं. म्हणून आता स्पर्धेचे जे काही आता हे जज आहे तर ते आता हे देवेंद्र आहे ना आयोजक, त्यांच्या विरुद्ध कारवाई करतात. तर आता ते कारवाई करून म्हणजे त्यांना बाद करण्यात येतं. आणि त्याच वेळेस मात्र सौदामिनी आता नम्रताचा वापर करून घेण्याचं ठरवते. कारण नम्रताला म्हणत असते की हे बघ नम्रता, तुला जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर मात्र तुला माझं एक काम करावं लागेल. आता ईश्वरी जेव्हा इकडे तू तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जायचं आणि गेस्ट रूममध्ये घेऊन गेल्यानंतर तू तिला तिथेच लॉक करायचं आणि तेथे लॉक केल्यानंतर आता ईश्वरीला काहीतरी गुंगीचं औषध द्यायचं आणि जेणेकरून ईश्वरी बेशुद्ध राहून तेथे झोपून राहील आणि दरवाजा बंद करून तू बाहेर निघून यायचं. आता हे नम्रता म्हणते की ठीक आहे, किती काही झालं तरी आता ही स्पर्धा मला जिंकायची आहेच, कारण ह्या स्पर्धेमधून मला बाद व्हायचं नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता नम्रताने हे सगळं काही केलेलं असतं, पण ईश्वरीला आता नम्रतावर संशय आलेला असतो. कारण सौदामिनी आणि नम्रता ह्या दोघी एकमेकींशी काहीतरी बोलत आहेत हे मात्र ईश्वरी आणि अर्णव यांनी पाहिलेलं असतं. नक्की आता ईश्वरी अर्णवला म्हणते की नम्रताताई सौदामिनीशी इतकं छान गोड काय बोलत असेल. आणि आता अर्णव म्हणतं की मला तर असं वाटतं की नम्रता मात्र स्पर्धा जिंकण्यासाठी काहीतरी आता म्हणजे चुकीचं करत आहे. ती मात्र आपल्याशी चुकीचं वागते, पण काही झालं तरी हे बघ आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे ईश्वरी, आणि आता यासाठी आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून मात्र हे सगळं काही व्यवस्थित होईल, स्पर्धा व्यवस्थित पार पडेल. तुला फक्त नम्रताला रंगेहात पकडायचं आहे आणि नम्रताला रंगेहात पकडून नम्रता मात्र तुला स्पर्धेमधून बाद करण्यासाठी जे काही प्रयत्न करेल तर ते प्रयत्न मात्र तिचे अयशस्वी ठरायचे आहे. कारण ती सुद्धा नाराज व्हायला नको, आणि आता किती काही झालं ती ही स्पर्धा आपल्याला जिंकायचीच आहे. तेव्हा नम्रता आता ईश्वरीच्या जवळ येते आणि ईश्वरीला म्हणते की हे बघ ताई, अगं स्पर्धेला अजून सुरू होण्यासाठी काही वेळ बाकी आहे, आपण एक काम करू, तोपर्यंत आपण इकडे गेस्ट रूममध्ये जाऊन येऊ, कारण मला खरंच आरामाची गरज आहे आणि तू माझ्यासोबत चल. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघ अगं ताई, आत्ता स्पर्धा सुरू होईल आणि तू असं का की तिकडे जायचं म्हणते. नम्रता म्हणते की अगं चल ना ईशू. तर ईश्वरी आता ही चालक असते, ती मात्र अर्णवला खुणावते, अर्णवला लक्ष ठेवायला सांगते आणि म्हणते की चल नम्रताताई तुला यायचं आहे ना, चल जाऊयात आपण. तर लगेच म्हणजे त्या दोघी तिकडे जायला निघतात. कारण वल्लरीने फोन करून सांगितलेलं असतं की ज्या दिवशी मात्र तू पहिल्या फेरीला ईश्वरीला जसं गुल केलं होतं, तिला जसं दिसत नव्हतं अंध केलं होतं, तसंच मात्र आता तुला तिला बेशुद्ध करायचं, जेणेकरून ती स्पर्धे होईपर्यंत तेथे येऊ शकणार नाही आणि अर्णव तर एकटा काहीच करू शकणार नाही. ईश्वरीला शोधताच मात्र त्याचा वेळ वाया जाईल, असं आपल्याला काहीतरी करावं लागेल. कारण आता ईश्वरीला माहिती असतं, तर ईश्वरी मात्र आता नम्रताबरोबर रूममध्ये येते आणि नम्रता म्हणते की हे बघ ताई, अगं हे ज्यूस पिऊन घे, आता हे ज्यूस पिल्यानंतर तुला बरं वाटेल आणि मी सुद्धा हे ज्यूस पिऊन घेते. तर ईश्वरी म्हणते की मला भूक नाही, जोपर्यंत स्पर्धा पूर्ण होत नाही तोपर्यंत मला काहीच खायचं आणि प्यायचं नाही, कारण मी तसं आता हे देवप्पाला व्रत केलेलं आहे. तेव्हा नम्रता म्हणते की असं कसं, अगं हे बघ ताई ईश्वरी, अगं तुला जर आता भूक लागली तर काय करायचं बरं, एक तर स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे, स्पर्धा आपल्यासाठी जिंकणं किती महत्त्वाचं आहे तुला तर माहितीच आहे. तर आता नम्रता मात्र आता तिला आग्रह करत असते. तर ईश्वरी म्हणते की नाही ताई, तूच पिऊन घे हा ज्यूस, तुला बरं वाटेल. तेव्हा नम्रता काही ज्यूस प्यायला तयार नसते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मला एक गोष्ट सांग नमुताई, आता तू मात्र हा ज्यूस मला पिण्यासाठी का आग्रह करते, नक्की तुझ्या मनामध्ये काय आहे. आणि सौदामिनीशी तू मात्र प्लॅन करून काहीतरी आता मला म्हणजे बेशुद्ध करण्याचं नाटक करणार आहे ना. त्या दिवशीसुद्धा तू काय केलं होतंस, तू मला आतमध्ये नेलं आणि आतमध्ये नेल्यानंतर मात्र तू काय केलंस, जे काही केलेलं आहे ते सगळं काही माझ्या निदर्शनास आलेलं आहे. कारण मी CCTV फुटेजमध्ये सगळं काही बघितलं होतं, पण तू माझी बहीण असल्यामुळे मी तुला काहीच करू शकणार नाही. परंतु आता मला तुझ्याकडून हे सिद्ध करायचं होतं, नक्की तू सौदामिनीचं ऐकून कसं वागते. तेव्हा आता नम्रताला फारच राग येतो. नम्रता लगेच ईश्वरीबरोबर भांडायला सुरुवात करते आणि तेवढ्यात तेथे आकाश येतो. आकाश विचारतो की काय झालं. नम्रता आता आकाशला सुद्धा फडफड बोलत असते. तर ईश्वरी म्हणते की आकाश
आकाश भाऊची काही झालेलं नाही. तर आता ही नम्रता ऐकायला तयारच नसते. नम्रता म्हणते की ईश्वरी माझ्यावर आरोप करते, कारण त्या दिवशी जे काही आता मी तिला आतमध्ये घेऊन गेले होते तर ते जे फॅन चालू होता तर त्यामध्ये लिक्विड मी टाकलं आणि ईश्वरीच्या डोळ्याला त्याने त्रास झाला म्हणून ती माझ्यावर आरोप करत आहे. तेव्हा आकाश म्हणतो की बरोबर आहे इशूचं, कारण आम्ही CCTVमध्ये सगळं बघितलेलं आहे. नम्रता तू काय वागली, कसं वागली, आणि हे बघ आता तुझ्यामुळे आपण ह्या स्पर्धेतून बाद झालो, कारण तुझ्यामुळे ही स्पर्धा आपल्याला हरावी लागणार आहे. तर आता हे जे काही आहे ते ऐकून मात्र आता नम्रताला आणि ईश्वरीला धक्काच बसतो. तर आकाश म्हणतो की बाहेर बघितलंस का, अगं सौदामिनी आणि तिचा तो माणूस, तो आयोजक, या दोघांनी मिळून मात्र ईश्वरीला जो त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे आपल्याला स्पर्धेतून बाद केला आहे. हे ऐकल्यानंतर नम्रताला फार मोठा धक्का बसतो. तेव्हा नम्रता म्हणते की हे सगळं मी सौदामिनीचं ऐकून केलं. नम्रता आपली चूक कबूल करते. तेव्हा ईश्वरी खूप भडकलेली असते. ईश्वरी मात्र आता ह्या सौदामिनीकडे येते आणि सौदामिनीला म्हणते की तुम्हाला आता मी माझा झटका दाखवते, नाही मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात तर मी नावाची आता ईश्वरी नाही, आणि इंदोरी झटका काय असतो ते तुम्हाला दाखवूनच देते तुमच्या आणि तुमच्या माणसांना. म्हणून मात्र आता ईश्वरीने आता तेथे पोलिसांना सुद्धा बोलवलेलं असतं, कारण आता ही सौदामिनी जे काही वागलेली आहे तर ते मात्र आता हे तिचं वागण्याच्या लायकीचं नाही, कारण तिने आत्तापर्यंत जे काही ईश्वरी आणि अर्णव यांना त्रास देऊन जी सात्विका फॅशन लुबडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्पर्धेमध्ये आल्यानंतर सुद्धा ती त्यांना आता स्पर्धेतून बाद होण्यासाठी जे प्रयत्न तिने केलेले आहेत हे पुराव्यासहित मात्र आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर दाखवते. आणि नम्रताचं जे काही आता हे म्हणजे ती सांगते, नम्रता तोंडाने सांगते की मला हे सर्व ह्या सौदामिनीने करण्यासाठी सांगितलेलं होतं. तेव्हा आकाश पुढे येतो. आकाश मात्र आता त्याला इतका राग येतो आणि तो नम्रताचा आता लगेच तिरस्कार करतो. नम्रता तू असं काही मला वाटलं नव्हतं, म्हणून तो नम्रताला म्हणतो की आजपासून मी खरंच तुझ्याबरोबर बोलू शकणार नाही, कारण तू जे काही केलेलं आहे तर ते माफीच्या लायकीचं नाही. म्हणून मात्र आता लगेच ह्या नम्रताला फारच राग आलेला असतो. त्या दोघांमध्ये तेथेच भांडण निर्माण होतं. म्हणून मात्र आता आकाश नम्रताचा थोबाड फोडतो आणि म्हणतो की स्पर्धेतून तू बाद हो, स्पर्धा मला खेळायची नाही तुझ्याबरोबर. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांना समजवतात आणि त्या दोघांना शांत करतात. शेवटी मात्र आता ह्या स्पर्धेचे विनर आहे तर ते ईश्वरी आणि अर्णव बनलेले असतात, कारण ईश्वरीने आणि अर्णवने मात्र इतकं छान असं युनिक डिझाईन काढून आता जो काही लोककलेचा हा एक पारंपरिक असणारा जो वेशभूषा असलेला आपला नऊवारी साडीतला आणि असा कोटातील जे काही अर्णवचं रूप आहे ते सगळं मात्र आता खुलून दिसतं. आणि आपल्या सगळ्या चाहत्यांचे फॅन जे काही बनलेले आहेत ते मात्र अर्णव आणि ईश्वरी. तेव्हा मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरी यांनी आता ही स्पर्धा जिंकलेली असते, पण आता स्पर्धेमध्ये नम्रता जे काही वागलेली आहे तर ते मात्र आता खरंच ईश्वरीच्या समोर आलेलं असतं. तर ईश्वरी मात्र आता नम्रताला या सगळ्याचा जाब विचारणार असते. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं आणि हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.